आनंदाश्रु उष्ण जीवन करू तेणे चरण क्षालन शुद्ध प्रेम चंदन चर्चन करवू परिधान सच्छ्रद्धा हे अंतरंग पूजा विधान बाह्योपचार पूजेहून येणे तुझ सुप्रसन्न सुख संपन्न करू की सात्विक अष्टभाव कमल अष्टदल अतीव निर्मल मन करूनी एकाग्र अविकल वाहू निजफल संपादू लावू भावार्थ बुका भाळा बांधू दृढ भक्तीची मेखळा वाहू पादांगुष्ठी गळा भोगू सोहळा अलोलिक प्रीतिरत्नालंकार मंडन करू सर्वस्व निंबलोण करू पंचप्राण चामरांदोलन ताप निवारण तन्मय छत्रे समर्पू ऐसी स्वानंद पूजा अष्टांग गंध अर्गजा ऐसे आम्ही आमुच्या काजा साई राजा पूजू तुझ अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थ स्मरू नित्य साई समर्थ याच मंत्रे साधू परमार्थ होऊ कृतार्थ निजनिष्ठा पूर्वील अध्यायी कथन साई समर्थ दयाघन साधावयास निज भक्त कल्याण कैसे शिक्षण देतते आता ये अध्यायी निरूपण भक्ता स्वगुरुपदी स्थापन कवणे परी करीत जाण कथा विंदान ते परिसा गताध्यायांती निदर्शित भक्त पंत कथामृत श्रोता परिसिजे दत्तचित्त तत्व निश्चित भावया कैसे कैसे अनुभव दाविले कैसे नेत्री निष्ठांजन सुदिले कैसे स्वगुरुपदी अढळ केले मन निवाले कैसेनी एकदा एक बहुत श्रमे भक्त एक पंत नामे गेले शिर्डीस मित्र समागमे दर्शन कामे साईंच्या ते पूर्वील अनुग्रहित होते निजगुरुपदी स्थित शिर्डीस जावे किम निमित्त झाले शंकित मानसी तथापि जयाचा जैसा योग तैसा अकल्पित घडतो भोग आला साई दर्शनाचा ओघ जाहला अमोघ सुखदायी आपण कल्पावी एक योजना ईश्वराच्या आणिकची मना अदृष्टा पुढे काही चालेना ते स्वस्थ मना परिसिजे